श्रीकांत बंडगर यांची पंजाब कुस्ती कोचपदी शासकीय निवड झाल्याबद्दल गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। खेडेगावातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या श्रीकांत बंडगर यांची पंजाब कुस्ती कोचपदी शासकीय निवड झाली आहे। त्यांच्या या उत्तुंग आणि अभिमानास्पद यशाबद्दल गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि मित्रमंडळीच्या वतीनं त्यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभादरम्यान माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी कुस्तीपटूंच्या व्यथा मांडत खेळाडूंना शासकीय पाठबळ मिळण्याची जोरदार मागणी केली। खरं तर कुस्ती हे मैदानी खेळ आहे, त्या लोकांना आपण मानधन दिलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना जे शिकवणारे आहेत किंवा खेळाडू आहेत त्या लोकांना मदत केलं पाहिजे शासनाने। मला या निमित्तानं असं वाटतं आहे फक्त आपण निवड करून त्यांचा उपयोग नाही, त्यांना कुठंतर शासकीय नोकरी मिळायला पाहिजे आणि त्यांना दरमहा मानधन मिळायला पाहिजे। या दृष्टिकोनातून सरकारकडनं प्रयत्न होण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया। मला एका खेड्या गावात या ठिकाणी जन्मून त्यांनी कुस्तीमध्ये प्रशिक्षणामध्ये त्यांचं नाव आलं, मला अभिमान वाटत आहे। कारण शहरातले आणि देशातले राज्याच्या लोकांचं निवड झालं पाहिजे, पण एका खेडेगावचा मुलगा गरीब माणूस यामध्ये निवड झालं आहे। त्यातना मी आमच्या गोल तालीम व आपल्या सर्व मित्रमंडळीच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। तुमचं नाव लौकिक असंच सोलापूर शहरात, देशात, राज्यात व्हायला पाहिजे एवढंच देवाच्याने प्रार्थना करतो। या प्रसंगी गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक कुस्तीप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उपस्थितांनी श्रीकांत बंडगर यांना त्यांच्या या शासकीय निवडीबद्दल आणि नव्या कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी गोल तालीमचे संस्थापक अध्यक्ष योगेश सलगर, काशीनाथ स्वामी, विकास चिनकेरी, श्रीकांत कट्टीमनी, राघवेंद्र कडली, सूरज पाटील, रत्नाकर नरवडे, बाळू माने, नागेश सूळ, ओम धुळे, हिरालाल अट्टे, अनिरुद्ध कुंदूर, विठ्ठल यमगर, अमोल बंडगर, दिनकर बंडगर, विनायक जाधव आदींची उपस्थिती होती। माझी कुस्ती प्रशिक्षक म्हणून निवड झालेली आता 2-3 दिवसापूर्वी। मग आपलं शुभेच्छा देण्यासाठी इथं मला बोलवलं होतं। मला एकच सांगायचं आहे की बाबा आजकालची पिढी आहे ते कुस्तीकडं थोडंसं नाही करता। पहिली तर परंपरा आपली देवदेवतापासून चालत आली ही परंपरा कुस्तीची, तर तीच परंपरा पुढे टिकवायसाठी आता कसं झालं जिमचा हे आला आहे, थोडा ट्रेंड आला आहे। पण जिमचं कसं आहे हे तात्पुरतं, हे बाबा काहीतरी सप्लायमेंट घेऊन ते मसल हे करणं ती करणं, जिम सोडली की पहिल्यापेक्षा परत बॉडी करून तुमचे हे होते। तसं तालमीचं कसं एकदा तुमचं वळण आलं की तुम्ही खराब झाला किंवा सुधारला काय झालं तरी तुमचा आकार तालमीचा व्यायामाचा कधीच जात नाही मरेपर्यंत। ही एक फायदा। आणि वळण चांगलं लागतं, नॉलेज म्हणजे कोणासंग कसं बोलायचं, कसं वागायचं, व्यसनाच्या आहारी जात नाही, महत्त्वाचा पॉईंट। कुठल्याच प्रकारचं व्यसन जी काय तुम्ही व्यसनामध्ये जे प्रकार येतो तर कुठल्याच प्रकारच्या व्यसनमध्ये जाऊ शकत नाही मरेपर्यंत पैलवान।